महाराष्ट्रामध्ये आता टोटल केसेस ज्या आहेत त्या 5,46,000 आहेत। एक समाधानाची बाब आजच्या दृष्टिकोनातून यासाठी वाटते की आपण 7 लाख केसेसवर गेलो होतो आणि त्यावरून आता 5,46,000वर आलेलो आहोत। आपला रिकव्हरी रेट म्हणजे बरा होण्याचा दर हा 80वर होता, तो आता 88.01 वर आहे। हे पण एक निश्चित प्रकारे अत्यंत जमेची बाजू आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये रुग्ण दर ज्याला म्हणतो आपण ग्रोथ रेट, तो आता 1% खाली आलाय, म्हणजे 0.8 आलाय। देशाचा रुग्ण दर जो आहे तो 1.5 आहे आणि महाराष्ट्राचा रुग्ण दर हा 0.8 आहे। त्यामुळं देशामध्ये जे काही 36 राज्य असतील त्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आता 31वा लागतो, म्हणजे महाराष्ट्राच्या वर रुग्ण दर असणारी राज्याची संख्या ही आता 30 आहे। आणि त्यामुळं एक नक्कीच आहे की जरी राज्यामध्ये सध्या 5,46,000 हा निश्चितच मोठा आकडा आहे, परंतु आज परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि डिक्लाइनिंग स्टेट आहे, कारण ग्राफ आता कमी होतानाच दिसतोय। परंतु मी हे तेवढ्याच जबाबदारीने सांगेल की काही जिल्ह्यांमध्ये कमी होतोय, परंतु बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तो पश्चिम महाराष्ट्रातला वाढत देखील आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाड्यात बीड हे सगळे वाढत असणारे जिल्हे आहेत। त्यामुळे काळजी आपल्याला सतत करावीच लागणार, घ्यावीच लागणार आणि सातत्याने अतिशय ऑन टोज किंवा जागरूक हे राहावं लागणार। महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी लोक काही बोलत राहतात की टेस्टिंग आपण कमी करतो। मी आज डॉक्टर हर्षवर्धनजी यांच्या व्हीसी जवळजवळ 1 वाजता सुरू झालेली व्हीसी ही 3:30-4 पर्यंत चालली। त्यामुळे त्या पूर्ण 2-3 तास व्हीसी मध्ये ज्या काही गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की महाराष्ट्राची परिस्थिती निश्चितच सुधारत आहे, ही चांगली बाब आहे। महाराष्ट्र जे काही टेस्टिंग मध्ये आहे ते उत्तम पद्धतीनं काम करत आहे, हे डॉक्टर हर्षवर्धनजींचे शब्द आहेत। त्यामुळे आपण 2,40,000 आपण पर मिलियन केसेस ज्या काही पर मिलियन टेस्टिंग हा आपला राज्याचा रेट आहे आणि एकूण आपल्या राज्यामध्ये आपण 12 कोटीच्या राज्यामध्ये 3 कोटी टेस्ट आतापर्यंत केलेले आहेत। त्यामुळं ज्या काही बाबी असतील ज्या व्हीसी मध्ये बोललो ते मी अगोदर स्पष्ट सांगू इच्छितो। पहिला मुद्दा आम्ही जो बोललो राज्याच्या वतीनं तो व्हॅक्सिनेशनवर मी फार भर दिला आणि त्यांना मी एकच सांगितलं की आम्हाला केंद्र सरकारकडून असा काही रागलोभ नाही, परंतु प्रॉपर मॅनेजमेंट होत नाही, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे। कारण आज आम्हाला मी म्हणालो की 20 ते 22 लाख लोकांना दुसरं वॅक्सिन पाहिजे आणि ते आपल्याही पोर्टलला माहिती आहे की एवढे आता दुसऱ्या वॅक्सिनसाठी आवश्यक आहेत। एक इम्पोर्टेड वॅक्सिनची पॉलिसी असावी, नॅशनल पॉलिसी फॉर इम्पोर्टेड वॅक्सिन। सगळेजण ग्लोबल टेंडर म्हणतायत, प्रत्येक राज्याने ग्लोबल टेंडर काढलं, प्रत्येकाला वेगळे रेट्स दिले, प्रत्येकामध्ये राज्यांनी एकमेकांची स्पर्धा करायची, हा प्रकार कसा काय चालेल? आणि त्यामध्ये या राज्यांच्या स्पर्धेमध्ये सगळं जे काही कमाई केली जाईल ती सगळी त्या बाहेर राष्ट्राच्या असलेल्या वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांची भरपाई केली जाईल आणि म्हणून ही अनहेल्दी कॉम्पिटिशन नको। आम्ही एकच सांगितलं की आपला देश एक आहे आणि त्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने यात म्हणजे इंटरव्हेन्शन करावं आणि आपण एक पॉलिसी देशस्तरावर करावी, ज्याच्यामध्ये जर आपण सगळ्या देशांच्या पॉप्युलेशन नुसार किती आता वॅक्सिनेट झालेत त्याची माहिती जर एकत्र गोळा केली तर तेवढं टेंडर देशांनीच काढावं आणि देशस्तरावर जर एवढं मोठं टेंडर सगळ्या राज्यांचं एकत्र झालं
तर त्यामध्ये कॉम्पिटिशन एकमेकांची होणार नाही, एक कॉम्पिटिटिव्ह प्राइस त्याला द्यावं लागेल, स्पर्धात्मक किंमत त्याला द्यावी लागेल. आणि म्हणून वेगवेगळ्या राज्यांना कॉम्पिटिशनमध्ये कदाचित ते खूप जास्त प्राइस घेतील, त्यापेक्षा कमी प्राइसमध्ये एवढ्या मोठ्या आपल्या 125 ते 135 कोटी लोकांच्या या देशामध्ये आपल्याला एकत्र जर भारत सरकारने हे काम केलं आणि प्राइस आणि शेड्यूल, एक तर टाइम टेबल शेड्यूल सुद्धा त्यांनी फिक्स करून द्यावा की कोणत्या इम्पोर्टेड वॅक्सिनचं कशा कशा पद्धतीनं असावं. कारण आज सर्व जे काही निर्भर झालेलं आहे ते झालेलं दोनच वॅक्सिनवर, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. आता त्यांच्या सगळ्यांच्या सप्लाईज लिमिटेशन आहेत. त्यांनी फार स्पष्ट सांगितलं भारत सरकारच्या स्वास्थ्य मंत्र्यांनी की आमच्याजवळ वॅक्सिन नाही, म्हणूनच आम्ही तुम्हाला वॅक्सिन देऊ शकत नाही, दुसरा काही पर्याय नाही. आणि त्यामुळं आपल्याला असताना आम्ही देणार नाहीत का, हे त्यांचं त्यामागचं म्हणणं होतं आणि ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ वॅक्सिन नाही आहेत म्हणून ते देत नाही. तर आज परिस्थिती अशी आहे की वॅक्सिनेशनच्या संदर्भाने आम्ही एकच सांगितलं की इमर्जन्सी त्याला यूज ऑथरायझेशन वगैरे वगैरे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या काही रूल्स रेग्युलेशन आहेत की इम्पोर्टेड वॅक्सिन आपल्या देशात वापरायच्या असतील, ज्या WHO खऱ्या अर्थाने पास केलेल्या आहेत, त्याला कशा पद्धतीने एंट्री द्यायची, त्याला प्राइस कशी ठेवायची, त्याचं शेड्यूल सप्लायचा कसा कसा प्रत्येक राज्यामध्ये करायचा, सगळ्यांच्या बाबतीतला एक पॉलिसी त्यांनी करून द्यावी, हा त्यातला महत्वाचा भाग आम्ही सांगितला. दुसरा महत्वाचा विषय काय सांगितला तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 1500च्या दरम्यान आज म्युकर मायकॉसिसचे पेशंट्स पाहायला मिळत आहेत, ज्याला आपण म्हणू काळी बुरशी. आज काळी बुरशीच्या संदर्भातल्या म्हणजे आजाराचे लोक वाढतायत. त्याचं कारण ज्या लोकांमध्ये डायबिटीज आहे, ज्या लोकांची इम्युनिटी सप्रेस झालेली आहे वेगवेगळ्या कारणांनी, आणि ज्या लोकांच्या शरीरामध्ये किंवा रक्तांमध्ये आयर्न पर्सेंटेज जास्त आहे, म्हणजे फेरिटिनचं जे टेस्ट रिपोर्ट आहे त्यामध्ये फेरिटिन खूप वाढलेलं आहे, अशा लोकांमध्ये हा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. तर या खोलात न जाता मी त्यांना स्पष्टपणे दोनच मुद्दे विचारले की आज जे एम्फोटेरेसिन बी हे जे काही इंजेक्शन लागत आहे त्याच्या संदर्भात 3 मागण्या आम्ही केलेल्या आहेत. एक म्हणजे महाराष्ट्राला संख्या 1500च्या वर असल्यामुळं त्याला कोटा वाढून द्यावा. देशामध्ये एम्फोटेरेसिन बी निर्माण करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना सांगून त्याचं रॉ मटेरियल API आणून त्यांना प्रोडक्शन वाढवण्याच्या संदर्भात सूचना द्याव्यात, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, जे रेट्स आज 6000 रुपयापेक्षा जास्त चाललेत आणि एका व्यक्तीला 20 25 40 इंजेक्शन द्यावे लागतात गरजेप्रमाणे, त्याच्या डोस प्रमाणे किंवा त्याच्या आजाराप्रमाणे, तर त्याचा खर्च कमी व्हावा म्हणून MRP हा कुठल्याही परिस्थितीत कमी झाला पाहिजे असा आग्रहाची भूमिका मी स्वतः त्या ठिकाणी मांडली आणि म्हटलं हे लोकांच्या खिशाला परवडणारं निश्चित प्रकारे असू शकणार नाही. आणि त्याचबरोबर तिसरं महत्वाची गोष्ट सांगितली की काळी बुरशी या रोगाविषयी जनजागृती होणं आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाय काय करायला हवं यासाठीची जनजागृती राज्य सरकार म्हणून, आरोग्य विभाग म्हणून आम्ही करणारच आहोत, पण केंद्र सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये दोघांनी मिळून केलं तर देशामध्ये याबाबतचा एक जनजागृतीचा व्यवस्थित भाग होईल. कारण यामध्ये अनेकांचे काही डोळे काढण्याचा विषय, काहींचे नाकाच्या तोंडाच्या बाबतीतले मोठे मोठे ऑपरेशन करण्याचा विषय, काहींना तर मेंदूपर्यंत जर गेलं तर ब्रेनच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच मोठ्या सर्जरी करण्याचे विषय सुद्धा या आजारामध्ये होतात आणि म्हणून याबाबतची अतिशय व्यवस्थित माहिती उपलब्ध व्हावी. तिसरा महत्वाचा विषय आम्ही सांगितला की ग्लोबल टेंडर आम्ही जे काढलेलं होतं त्यामध्ये रेमडेसिवीरचे 3 लाख डोसेसला आम्ही 6 कंपनीजला परचेस ऑर्डर दिलेली आहे, परंतु त्या कंपन्या माल असताना सुद्धा रेमडेसिवीर असताना सुद्धा सप्लाय करू शकत नाहीत. कारण काय तर DCGI म्हणजे ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया यांची परवानगी इम्पोर्ट करण्याची मिळत नाही. मी म्हटलं ती त्वरित दिली पाहिजे.
या 6 कंपन्यांना दिलं, आम्हाला तेवढेच 3 लाख रेमडेसिवीर लगेच मिळतील, त्याचा उपयोग आम्हाला होईल आणि त्यामुळं ते पण लवकर करा. चौथा विषय त्यांना हेही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही जे काही लॉकडाऊन आज जो माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काल कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याप्रमाणे सही झाली आणि आता आपला लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्यात आलेला असल्या कारणाने उलट आहे हे रिस्ट्रिक्शन्स तर ठेवलेलेच आहेत, त्यामध्ये सुद्धा काही रिस्ट्रिक्शन्स आणखीन वाढवलेले आहेत. मग त्याच्यात इंटरस्टेट जो काही येण्या जाण्याचा विषय असेल तो काही प्रमाणात फार शिथिल होता मागे, तर तो काही प्रमाणात आपल्याला निश्चित प्रकारे त्यात लक्ष घालावं लागेल की बाहेरच्या राज्यातील लोकांनी आपल्यामध्ये इन्फेक्शन वाढू नये. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी APMCs म्हणजे मार्केट कमिटी आहे त्या मार्केट कमिटीमध्ये सुद्धा खूप मोठी गर्दी होते आणि ग्रामीण भागामध्ये तिथून सुद्धा हा कोविड पसरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून लोकल अथॉरिटी म्हणजे कलेक्टर, पालकमंत्री आणि लोकल अधिकाऱ्यांनी या संदर्भातले योग्य ते निर्णय घ्यावेत. कुठे बंद ठेवायची, कुठे सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून चालू ठेवायची, या सगळ्या गोष्टी सुद्धा टास्क फोर्सच्या वतीनं आणि लगेचच ही सर्व्हिस आम्ही चालू करू. मला पूर्ण खात्री आहे शेवटी विज्ञान आहे, अतिशय राईट जर डिसिजन झालं आणि राईट वेळेवर झालं तर यामुळे निश्चित प्रकारे CFR वर फरक पडेल. त्यापेक्षा सुद्धा जनजागृती करणं मी एक जबाबदारीने सांगतो की माध्यमांनी सुद्धा मग प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक असो, माझी नम्र विनंती की खरोखर आपण लेट प्रेझेंटेशन म्हणजेच काय की अंगावर दुखणं काढतात आणि 5-6 दिवसाच्या नंतर मग खूप जास्त वाईट परिस्थिती झाल्यावर दवाखान्यात येतात, त्यामुळे डेथ्स वाढत आहेत. तरुण लोकांमध्ये 45-40 वर्षामध्ये जी डेथ होते त्याचं कारण मला काही होत नाही हा जो काही एक आविर्भाव असतो, मला काही होणार नाही आणि थोडा ताप आहे, जवळच्या डॉक्टरला दाखवून घेईल, काही पॅरासिटामॉल किंवा क्रोसिन किंवा काही घेऊन बघूया, अशा पद्धतीनं अंगावर दुखणे काढणं म्हणजेच आपण मृत्यूला निमंत्रण देणं अशातला प्रकार आहे. माझी हात जोडून महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत अंगावर दुखणे काढू नका. थोडंही जर सिम्पटम किंवा लक्षण दिसलं तर पटकन डॉक्टरकडे जा आणि टेस्टिंग करून घ्या आणि टेस्टिंगच्या नंतर जर पॉझिटिव्ह असाल तर लगेच त्याचा उपचार सुरू करा. कोरोना 100% वेळेत जर का डिटेक्ट झाला तर बरा होतोच, असंच माझी खात्री. ऑक्सिजन लेवल कमी होते हा दावा काही मला योग्य वाटत नाही. माझं तसं अधिकृत कुणी मला तसं म्हणत नाहीये आणि तशा पद्धतीचे कुठलेही अजून माझ्या ऐक्यात तसं नाहीये. आमच्या विभागाने कुठेही तशा पद्धतीनं म्हटलेलं नाही. ग्लोबल टेंडर राष्ट्रीय स्तरावर ग्लोबल टेंडर राष्ट्रीय स्तरावर काढण्याची एकंदर चर्चा, पण मुंबई महापालिका टेंडर काढू शकते का अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये ज्या अडचणी येतील त्याची कल्पना त्यांना अगोदर नव्हती का? मला असं म्हणायचं, ग्लोबल टेंडर काही राज्य काढतायत किंवा आपल्या महानगरपालिका मुंबईने सुद्धा काही काढलेलं आहे. आता या संदर्भात काल आदित्य ठाकरे साहेबांनी एवढंच सांगितलं की ठीक आहे, ग्लोबल टेंडर काढलं तर आपल्याला देशाच्या म्हणजे जगातल्या अन्य वॅक्सिन्सची माहिती मिळेल, काय किंमत आहे, काय शेड्यूल देऊ शकतात, किती देऊ शकतात वगैरे वगैरे. एखादी गोष्ट केल्याने नुकसान काही नाहीये एवढं मला म्हणायचंय, पण एक नक्की आहे की ग्लोबल टेंडर काढायच्या अगोदर केंद्र शासनाच्या काही गोष्टींच्या परवानग्या लागत असतातच आणि त्यामुळं ठीक आहे त्यांनी काढलं, मी त्यांनी अयोग्य कोणीही केलं असं मी म्हणणारच नाही. शेवटी ठीक आहे, पॅन्डेमिकमध्ये काही अशा डिसिजन्स घ्याव्या लागतात, त्या घेतल्या असतील तर ती पण योग्यच डिसिजन आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही केंद्र सरकारला आता विनंती केलेली आहे की ग्लोबल टेंडर काढायचं असेल तर सगळ्या देशाच्या वतीनं केंद्र सरकारने काढावं, जेणेकरून कॉम्पिटिटिव्ह रेट येईल, शेड्यूल फिक्स होईल, राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत स्पर्धा होणार नाही आणि दुसऱ्या या लोकांच्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातूनची वेळेचा गैरफायदा या सगळ्या कंपन्या घेऊ शकणार नाही. नॅशनल